आणि इथे आमचं फ्लिपकार्टचं पार्सल आलेलं आहे 2 आणि दादाने 2 बुक्स पाठवलेत। तर दादाने पाठवलेले बुक्स हे आहेत, दादाने हे बुक्स पाठवलेत, परंतु हे बुक्स हे जरा 2 बुक्स वेगळे आहेत। तर मी पुन्हा ऑनलाईन मागवणार आहे Amazonवरून। आणि हे पुण्यामध्ये घेतले होते, तर अपग्रेडेड व्हर्जन आहे, पण स्कूलमध्ये अजून जुनच व्हर्जन आहे, तर ते जुनेच बुक्स लागतील, कारण सगळ्यांचे वेगळे होतील आणि तिचे वेगळे होईल त्यामुळे। तर हे ती सॉल्व करेल घरी, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि इथे दुसरे फ्लिपकार्टचे आलेले 2 बुक्स आहेत। कटर आणजा। आणि हे दुसरं बुक आहे, तर हे बुक बरोबर आहे, हे फ्लिपकार्टवरून मी मागवलं होतं। आणि मी आता दुसरे राहिलेले 2 म्हणजे हे यांच्या जागेवरचे दुसरे बुक्स पण मागून घेईल। आणि अजून एक आहे, गार्गी बाहेर गेली ओपन करायला। इथं ओपन कर। हे बघ, हे तुझं दुसरं बुक, EVSचं बुक आहे। कटर कुठं आहे? आणि इथे बाजूलाच खुळखुळ्याचा आवाज येतोय, तर तो आमच्या बाळाचा खुळखुळा आहे आणि बाळाला नादवावं लागतं, तर बाळाला सारखं एक माणूस जवळ लागतं तिथे। 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत जोखाचं खुळखुळा गाव 3 तास। हां, घे बुक काढून त्यातून फक्त। पुस्तक घे काढून। हां, अरे हॅलो आणि गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत। आणि आता झाले सकाळचे 9:15 वगैरे वाजलेले आहेत आणि खूप ऊन आहे बाहेर। आणि गार्गीला घेऊन आम्ही चाललेलो आहोत तर लेमन काढायला, लेमन ट्रीचे। तर गार्गी पटकन खालनं शिरून लेमन काढणार आहे, आम्हाला शिरता येत नाही पटकन, त्यामुळे। कुठे गाऊ तू? मी धरते। हा, तू हे लेमन टाके, मी धरते, तू काढ। ते पण घे ना तू माझा व्हिडिओ कर। हां, जा गोळा कर तू। ते माझ्याकडे दे प्लेट, तू आणून टाकतात। हे बघ धर, तुला पाडून देते। काठी दे मला एक। तब तिथले 2 लेमन काढ, आतले 2। कुठून जाऊ? तू ना आता कुठं जाती? तिकडून जा, पलीकडून जा तू। आतून शिर। ये ना, तुला नाही यायचं आतमध्ये, ये इकडं, मी काढून देते। हा, खूप सारे लेमन आहेत। हा, आणि इकडं चल। ते तिकडं पलीकडे एक बास्केटच्या, तिकडं बास्केट, ब्लॅक बास्केटच्या पलीकडे एक। अजून येत? हो, खूप आहेत अजून येलो आहे, मला दिसते। हा काय, मग काढ। हा, पाड।
ते गेलं का तिकडं? तिकडून जा पलीकडून. खाली वाक, खाली वाक, वाक अजून खाली, खाली वाक. टोचलंय का? टोचत नाही ना? माझ्या बच्चाने किती मेहनत केली आहे. बापरे, 4 दिसले तुम्हाला? 4 दिसले. एक पडली पडली. काय? मला ओके पाड, मला लागल. हळूच हळूच माग लागन. काय? 2 पाडलेत नाही. उचला प्लेट, आजीला दाखवू आपण आता. आता लय काढले. हा चला आजीला दाखवू. आजी चल घरात. इकडं खूप जा, पडू दे, मी घेते ते. हळूच जा. ठेव तिथं, गेट बंद केली. तिथं ठेव. आजीला इकडं बघ. तर आम्ही एवढे सारे लेमन काढले होते आणि 2 किलो होते. 2 किलोला 3-4 कमी होते, तर मी पुन्हा घेऊन आले 2-4 लिंब. आणि आजी खुशच नाही झाली रे. आणि आजीने काय आणलं इथून? भेळ आणली ना आळकुटीवरून. आणि गार्गीची आवडती खिचडी बनली आज. करण्याचा आहे उपवास सगळ्यांना. पण त्याच्यात मीठच नाही टाकलं. जा आण तू सॉल्टचा डब्बा पण. आणि इथे गार्गीला स्टडी करायला बसवलेला आहे. गार्गी स्टडी करते, DPSचा स्टडी आलाय. तर वातावरण तुम्हाला दाखवते मी बाहेरचं. आणि आभाळ आलेलं आहे, असं वाटतं पाऊस येईल. आणि आला तर खूप छान होईल. कुत्रं का भुकतंय तिकडे? शेतामध्ये बकरं बसले, त्यामुळे कुत्रं त्यांच्यावर भुंकतंय. आणि इथे एक अंडा घातले कोंबडीने. मागच्याच दाराला बसले. बाळ पुढे आहे, तर गार्गी बोलते, बडबड करते, त्यामुळे मग म्हटलं तिला घेऊन मागे बसेल. आणि आता कोंबड्याही मस्त फिरतायत.
सोयाबीनचं गवाळ पिटून दिलंय इथं, जे कचरा राहतो भूस असतं ते मागे राहिलेलं. काय काय बाण पेटवलं, पण हिरवा आहे ना बाण. अच्छा. आणि इथं मम्मीचं घट बसवायचं काम चाललंय. काय काय केलंय, माती चाळून घेतली ना काळी, त्याच्यात कोणत्या कोणत्या बिया घातल्या का? त्याच्यात ज्वार, बाजरी, गहू, परत मूग, तीळ, साळी असं घातलं. 2 का बसवायचे? 2 नाही, एकच बसवायचे. अच्छा, त्याच्यात माती कालवली होती. तीळ पण घातलेत का? काय तीळ? हो, तीळ पण घातलं. आले का हो 2 मिनिटं? मला बसता येत नाही ना, काय करायचं. पायपासून काम चाललंय माझं. आता मम्मीचं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय, त्याच्यामुळे मम्मीला काय बसता येत नाहीये. आता 3 वाजून गेलेले आहेत. किती प्रकारचे बी घालतात? 6 का किती? 6-7 असतात. 7. तिकडं ओटी मांडली तिथे. काशीचं पाणी त्याचं घासून काढ दिवशी ती झाली का जाड व्यवस्थित पाहिजे तशी? बघू कशी जळती.
मला आज इच्छा झाली होती आळूच्या पाण्याची पातळ भाजी खायची, म्हणजे अशी हिरवी भाजी खायची. तर मी ही आळूची पानं कापून आणली होती. पप्पा आणि मम्मी बाजारला गेले होते, तर बाजारावरून काय काय आणले तुम्हाला दाखवते. जेम्स आणलेत आणि ते आताच संपलेत. हे हो का? रताळी आणली 1 किलो, अजून एक पण. गावला 2 बॉडीची पॅकेट आणली, अच्छा. गवार आणली अर्धा किलो, फुलं आणली माळीला 10 रुपयाची, दोडका आणला अर्धा किलो, आणि मेन म्हणजे भाजीची गड्डी आणली, पालक. मिक्स भाजी. थांब 2 मिनिटं थांब ना गं. टोमॅटो आणली अर्धा किलो, त्या आधीच्या टोमॅटोची चटणी करून टाकू द्या. मम्मी, काकडी आणली अर्धा किलो, मला मारीगोल्डच्या फुलाने आणि ह्या शेंगा आणल्या अर्धा किलो. कशा होत्या? ह्या ना 30 अर्धा. डुबळी आणली 3 पावशेर, मिरच्या आणल्या पावशेर हिरव्या, हे बटाटे आणले 3 किलो. एवढंच आणलं का? बघू बटाटे कसे आहेत. ठीक आहे, हा माझ्यासारखेच आहेत ना, मी आणले तसे. 3 किलो 50. आणि ते पप्पांचं चाललंय फरशी वॉश करायचं काम प्रेशर नेल पाईपच्या. आणि आता मोटर चालू करून, म्हणजे लाईट उशिरा आली की उशीर होतो पाणी भरायला वगैरे, त्यामुळे मग पप्पा आता मोटर काढून आणतील. मम्मी किंवा अक्का दोन्हीपैकी कोणतरी जाईल पप्पांसोबत. रात्र झाली आहे, तुम्ही पाहू शकता एकदम संध्याकाळ झाली आहे. आणि इथे आळू टाकली शिजायला, त्याच्यामध्ये आळूची पानं आळूच्या पातळ भाजीसाठी. काय गहू थांब ना, चोको फ्लेक्स. आजी येते ना, मोटर काढायला गेली आजी. हे बघ आली आहे आजी, येते ते बघ. दिसली का तुला? तिकडं विहिरीवर मोटर काढून येते. येते येते आहे ना, आजी पण आहे. बॅटरी धरली आजीने. हॅलो. आणि आमचं जेवण आताच झालं. तर आज आळूची पातळ भाजी केली होती आणि जेवणामध्ये तर जेवण झालं आहे. आणि दुपारी जे लिंब काढले होते मम्मी विकायला घेऊन गेली होती, तर 2 किलो होते आणि 100 रुपयाचे मम्मीने ते कोणी घेतात बाजारात वगैरे, आणि ते सेल केलेत. तर खूप थोडे होते आणि मोठे मोठे होते, त्यामुळे मी जास्त वजन भरलेले. आणि खूप लिंब आहेत लिंबोणीला. तर गार्गीला आता काढायला लावणार आहे कधी कधी पिकलेले लेमन वगैरे. आणि आमचं बाळ देखील आता खेळतं आहे. आणि आज पाणी भरलं आहे, कारण पाणी संपतं 2 दिवसाला भरायला लागतं. लाईट नसते दिवसभर, तर उद्यापासून दिवसभर लाईट असणार आहे. तर आता आम्ही झोपणार आहोत आणि माझी तब्येत जरा कालपासून खराब आहे. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.